ऐसी भक्ति न हुई रे भाई, ऐसी भक्ति न हुई रे भाई। हे संत गुरु रविदास महाराज यांच्या विचारधारेवर, त्यांच्या एका दोह्यावर लेखक संजय दिनकर गवळे यांनी एक अनमोल असा ग्रंथ, मनुष्य जीवन सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवूया, या अभंगावर आधारित त्यांनी लिहिले आहे. त्याचे आपण निश्चितच लाभ घेतला पाहिजे. मित्रांनो, या ग्रंथाच्या पूर्वार्धात दुःखितांचे अश्रू पुसून त्यांना विकासाचा मार्ग दाखवणे, एकूणच सर्व मानवांना अंधश्रद्धा, कर्मकांड तसेच खोटी धार्मिकता यापासून दूर नेऊन शील सदाचाराचे जीवन मार्ग दाखवून सर्व मानव समान या क्रांतिकारी विचारांना आधारस्तंभ मानून मानव सेवा हीच ईश्वर सेवा प्रत्यक्षात अवलंबली जावी. मानवाची क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या या आध्यात्मिक व सामाजिक परिवर्तनाचे आणि मानवता धर्माप्रमाणे अहर्निश सेवा कार्य करणाऱ्या प्रत्येक महामानवाला हे पुस्तक त्यांनी अर्पण केलेले आहे. तर प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्याला या सृष्टीमध्ये अनमोल असा मनुष्य जन्म मिळाला आहे. या सृष्टी निसर्गाने आपल्या प्रती केलेल्या उपकाराची परतफेड किंवा सत्कर्म स्वरूप तथा कृतज्ञतापूर्वक जाणीव ठेवून या जगातून निघून जाण्या अगोदर आपल्या हातून परोपकार घडावा, यासाठी याच जन्मी पुण्यदान करा. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज आपल्या पवित्र संदेशात सांगतात की युहू तनु ऐसा जैसे घास की टाटी, आली गय्यो घासूर अली गय्यो माटी. या अनमोल संदेशाप्रमाणे मृत्यूनंतर या शरीराची राखच होणार असेल तर राख होण्यापेक्षा हा देह कोणाच्या तरी उपयोगाला आला तर आपल्या हातून नक्कीच पुण्य सत्कर्म घडेल. तेव्हा आपणा सर्वांस नम्र विनंती की आपण रक्तदान, नेत्रदान, देहदान, अंध अपंगांना अन्न, वस्त्र, निवारा तसेच शोषित, पीडित, वंचित व अनेक दुर्बल घटकांना ज्ञानदान, औषधदान इत्यादी अनेक प्रकारचे देहदान करून मिळालेले हे मानवी शरीर कृतार्थ करावे. अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा बिमोड करून परिवर्तनाचा मार्ग स्वीकारावा. एकमेकांना पुस्तके दान करा, हा त्यांचा वाला या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी दिलेला हा, लेखकांनी दिलेला हा एक संदेश आहे. तो आपणास आपल्या समाजापर्यंत, त्यानंतर आपल्या समाजाशी ज्या समाजाचे ऋणानुबंध आहे तो बहुजन समाजातल्या प्रत्येक घरामध्ये हा ग्रंथ गेला पाहिजे. या दृष्टिकोनातून या पुस्तकाचं वितरण, दान व्हावं ही लेखकाची आत्मिक इच्छा आहे. या ग्रंथाची किंमत जादा नसून एकदम अल्पशी आहे. या पुस्तकाची किंमत ₹50 आहे आणि ₹50 आपण सहज कोणत्याही वेळी हे पुस्तक खरेदी करताना देऊ शकता. जर आपणाकडे कोणी ऐसी भगती न होई रे भाई हा ग्रंथ आपणाकडे घेऊन आलं
तर तो ग्रंथ आपण फुकट घेऊ नका. भले लेखकाने तो दान करायला सांगितलेला आहे, परंतु तो कुणी की ज्याच्याकडं पैसा आहे, संपत्ती आहे, किंवा ज्याची दानत करण्याची क्षमता आहे, तर हा ग्रंथ तुम्ही विकत घेऊन दुसऱ्याला दान करावं असं त्यांचं म्हणणं आहे. तर हा लेखकाचा संदेश घराघरामध्ये आपण पोचवाल ही इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. जय गुरुदेव रविदास महाराज की